PCM अटेम्प्ट 1 चा सीईटी सेलकडून आज रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा रिझल्ट पाहिलाच असेल. अनेक विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. परंतु मित्रांनो, जर शिफ्ट वाईज आपण काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहिले तर अत्यंत धक्कादायक असे रिझल्ट आहेत. कारण की त्यांचा स्कोर चांगला आहे, 80 स्कोर आहे, 85 स्कोर आहे. अशा विद्यार्थ्यांचे 27% 35% असे आलेले आहेत. त्यांचे स्कोर कार्ड देखील म्हणजे त्यांनी डाउनलोड केलेले आन्सर की देखील आपल्यासोबत आहे. परंतु असे अनेक विद्यार्थ्यांसोबत हे झालेलं आहे. अत्यंत धक्कादायक आणि चुकीचं रिझल्ट आपण म्हणू शकतो. तर आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांच्या लॉग इनला जाऊन ग्रीव्हियन्स ऑप्शन आहे, तिथे ग्रीव्हियन्स रेज करा. आपण बघूया सीईटी सेल कडून त्याचं उत्तर काय येतं आणि इथून पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता इथून पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असू शकते हे सर्व माहिती आपण आता एक थोडक्यामध्ये बघणार आहे. महत्वाचं म्हणजे काय, आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो जनरल इन्फॉर्मेशनचा ग्रुप आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून महत्वाचे अपडेट्स हे तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहेत. आता महत्वाचं काय बघा, तुमचे पर्सेंटेज देखील कमी आले असेल तरी तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच मिळवून देण्याचं आपलं काम आहे मित्रांनो. कारण की तुम्ही जर बरोबर काउन्सिलिंग निवडली तर तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. कारण की आपण दरवर्षी पाहतो की बऱ्यापैकी पर्सेंटेजला देखील तुम्ही ऐकलेलं असेल की चांगलं कॉलेज या विद्यार्थ्याला मिळाले. हे कशातून होतं, तर एका एक्सपर्ट काउन्सिलिंग मध्ये होतं. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला ऑफिस आहे. या ठिकाणी आपल्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आता एक्झॅक्टली थोडक्यामध्ये प्रोसेस काय असू शकणार आहे, सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट येऊन जाईल थोड्याच दिवसामध्ये. त्यानंतर आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होईल. रजिस्ट्रेशन, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट अपलोडेशन, त्यानंतर व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचे प्रोव्हिजनल रँक्स येतात आणि मग कॅप राऊंड चालू होतो. म्हणजेच कॉमन ऍडमिशन प्रोसेस, ज्यामध्ये आपल्याला कॉलेजेस आणि ब्रांचेसचे चॉईसेस द्यावे लागतात. पर्सनलाइज तुमची चॉईस फिलिंग काढून देणं, तुमच्या सर्व गोष्टी करून देणं, नंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि मग स्पॉट राऊंड. इथपर्यंत फ्रॉम रजिस्ट्रेशन टू स्पॉट राऊंड इथपर्यंत आमची संपूर्ण टीम तुमच्याकडे लक्ष देते. शेवटपर्यंत तुमची काउन्सिलिंग केली जाते. अगदी शेवटच्या राऊंड पर्यंत कसं थांबायचं, फ्रीज नॉट फ्रीज कशा पद्धतीने असतं, कशा पद्धतीने आपला बेनिफिट होईल, चांगली टेक ब्रांच लाईक CS, IT, AI, डेटा सायन्स, AIML अशा वेगवेगळ्या ब्रांचेस कशा पद्धतीने भेटू शकतात, कॉलेजेसच्या प्लेसमेंट्स कशा पद्धतीने असतात, ब्रांचेस कशा पद्धतीने निवडलं पाहिजे, कॉलेजला महत्व दिलं पाहिजे का आधी ब्रांचला महत्व दिलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आमच्या एक्सपर्ट काउन्सिलिंग टीम कडून तुम्हाला सांगण्यात येतात. फ्रॉम तुमचा आता रजिस्ट्रेशन पासून त्या ऍडमिशन पर्यंत जर तुम्हाला टेन्शन फ्री ऍडमिशन प्रोसेस करायचं असेल, अगदी निश्चिंत राहायचं असेल, कितीही कमी पर्सेंटेज येऊ द्या, तुम्हाला चांगलं तर चांगलं बऱ्यापैकी कॉलेज आणि ब्रांच कशा पद्धतीने मिळवून दिलं जाईल यासाठी आमची संपूर्ण व्हायब्रंट टीम तत्पर आहे मित्रांनो. आणि संपूर्ण काउन्सिलिंग तुमची करून दिली जाते. आणि याच रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स आणि महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.